म्हणजे हे परमनंट नाही आहे. काळानुसार नियमामध्ये बदल होत असतो. अगोदर पाचवा नियम जो आहे तो वेगळा होता, म्हणजे मानव मंदिर सजवण्यासाठी फंड अनुदान देणे हा होता. त्यानंतर चेंज करण्यात आला. तर सगळं म्हणजे काळानुसार म्हणजे परिस्थितीनुसार आपल्याला नियमामध्ये बदल करावा लागत असतो. पण जे 4 तत्व आहेत ते हमेशासाठी परमनंट राहणार आहे. आणि हा जो मार्ग आहे हा बाबाच्या त्यागावर उभा आहे. बाबांनी आपल्याला 3 शब्द सांगितले आहे आणि ते म्हणजे सत्य, मर्यादा, प्रेम. आणि बाबा जेव्हा मार्गदर्शन करत होते तेव्हा राजा बलीचं उदाहरण सांगताना सुद्धा त्यांनी म्हटलं होतं हे वही 3 कदम आहे. वामन अवतारचे जे 3 कदम होते ते यही वही 3 कदम है. ये ना समझे सेवक कि ये कोई और कदम है. ये वही कदम है. म्हणजे सतयुग, त्रेतायुग, द्वापरयुग. म्हणजे आपल्याला समजते की हे 3 शब्द जे आहेत ते पूर्वी कलियुगाच्या अगोदर जे 3 युग झाले त्यांचा आधार आहे. सतयुगाचा आधार सत्य. भगवंताने सतयुगामध्ये अवतार घेऊन सत्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्रेतायुगामध्ये भगवंतांनी श्रीरामाचा अवतार घेऊन मर्यादा प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. आणि द्वापर युगामध्ये श्रीकृष्णाचा जन्म घेऊन प्रेम पसरवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे हे बाबांनी जे आपल्याला शब्द दिले आहे ते काही साधारण नाही आहे. आणि या कलियुगामध्ये बाबांनी आपल्याला त्याग सांगितला आहे आणि त्यागाच्या माध्यमातून आपण भगवत प्राप्ती करू शकतो. बाबांनी आपल्याला फक्त सांगितलं आहे की तुम्ही स्वतः भगवत कृपेला जाणून आपले स्वतः दुःखातून मुक्त व्हा आणि इतरांनाही निष्काम भावनेने दुःखातून मुक्त करा. जे आपले मार्गदर्शक या मार्गातील जे मार्गदर्शक आहे ते जे निष्काम भावनेने कर्म करत आहे, लोकांना फुकटमध्ये मार्गदर्शन करत आहे, आपला वेळ देत आहे आणि लोकांना दुःखातून मुक्त करत आहे. तर याच माध्यमातून आपल्याला बाबांनी भगवंताची प्राप्ती करण्यास सांगितली आहे. आपल्याला कुठल्याही प्रकारचा संन्यास वगैरे घेण्यास सांगितलेला नाही आहे. तर ही या मार्गाची मूळ माहिती आहे. आज मी काही म्हणजे अनेकातले यूट्यूब चॅनल आहे तो, तर मी पॉडकास्ट बघत होतो. त्यामध्ये बाबाच्या काळात त्यांचा पण या मार्गाची माहिती जी आहे ती सेवकांना म्हणजे इतरांपर्यंत पोहोचवताना खूप म्हणजे काळजीपूर्वक पोहोचावं लागते. कारण की या मार्गामध्ये अनेक देवी देवतांचा त्याग सांगितला आहे आणि फक्त एका भगवंताकडे आपल्याला लक्ष द्यायला सांगितलं आहे. म्हणून इतरांपर्यंत माहिती पोहोचवण्याच्या आधी सेवकांना या मार्गाची ओळख असली पाहिजे. आपण अनेक देवी देवतांची पूजा बंद करून फक्त त्या एका निराकार भगवंताच्या प्रतीक म्हणून हनुमानजीची पूजा करतो, सेवा करतो. तर हा या मार्ग म्हणजे मूळ जो आपण सार म्हणतो ना तो आहे. तर आता त्या दादांनी सांगितलं, सौमित्र दादांनी, की आम्ही काकाजीच्या म्हणण्यावर आम्ही युट्यूब चॅनल वगैरे सुरू केला. म्हणजे मार्गदर्शन तर खूप आहे, पण काकाजीचं वैशिष्ट्य काय हे मी तुम्हाला सांगतो. जेव्हा माझा एक अनुभव आहे त्याचप्रमाणे जेव्हा मागच्या वर्षी बहुतेक 10 जानेवारीचा कार्यक्रम होता आणि काकाजी पाटीलजीच्या माध्यमातून सेवकांना म्हणत होते की तुम्ही पण अशी रील वगैरे बनवा की जेणेकरून आपल्या कार्यक्रमाची पब्लिसिटी होईल. पण आम्ही काही म्हणजे कोणीच इंटरेस्ट घेत नव्हता. तेव्हा काकाजींनी स्वतः ते एक दादा आहे, त्याचं नाव मला माहित नाही, त्याच्या माध्यमातून स्वतः म्हणजे जाऊन तिथे रील बनवली आणि त्या माध्यमातून पब्लिसिटी केली. म्हणजे काकाजीचे एक वैशिष्ट्य असं आहे की एका रूममध्ये जर 100 लोक आहे आणि काकाजीचे विचार आहे की आपल्याला असं कार्य करायचे आहे आणि ते जर त्यांना पडत नसेल तर काकाजी रूम चेंज करून टाकाल, पण आपलं जो ध्येय आहे तो सोडणार नाही. तर त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांनी सुद्धा जेव्हा अफजलखानाचा वध केला तेव्हा स्वतः ते तिथे गेले. म्हणजे याला म्हणतात लीडिंग बाय एक्झाम्पल. म्हणजे स्वतः करून दाखवलं तेव्हा आपल्या मागे आपल्या शब्दावर लोक कार्य करत असतात. त्याचप्रमाणे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज ज्या वेळेस आग्र्यामध्ये औरंगजेबाच्या कैदेमध्ये होते त्यावेळेस त्यांच्या भोवती काही लेयर्समध्ये पहारा होता. त्यावेळेस फौलाद खानचे जे सैनिक होते ते म्हणत होते की या व्यक्तीकडे पाहून अशी सांगण्याची गरज नाही आहे की हा एक लोकनेता आहे. त्यांना बघूनच असं वाटत आहे की हा लोकांचा नेता आहे आणि नेतृत्व करण्याची क्षमता याच्यामध्ये आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळी आमचे मार्गदर्शक काकाजी यांनी टिमकी निवासस्थानामधून पद स्वतः सोडलं होतं, त्यावेळी मला त्यांना असं मनुष्य वाटत होतं की तुम्हाला कुठल्याही पदाची गरज नाहीये आणि आता तुम्ही त्या लेवलवर पोहोचले आहे की तुम्हाला बघताबरोबर कोणी म्हणू शकते की हा व्यक्ती मार्गदर्शक आहे. आणि मार्गदर्शक त्यांचे प्रत्येक कन्व्हर्सेशन मध्ये त्यांचे मार्गदर्शन असते. तर एवढे बोलून माझे 2 शब्द समाप्त करतो. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार. माझ्या बोलण्यामध्ये काही चूक झाली असेल